हाय! लैला मजनू कुठं निघालाय मला एकट्याला सोडून? अरे नाही इथंच जरा जाऊन येणार आहे. ते सामान आसाम सामान 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 आणायला. सामान ए, मला गंडवू नका काय? मला कुणीच गंडवू शकत नाही. मी लय खुपिया माणूस आहे, खुपिया. खरं सांगा कुठं निघालाय? रावल्या ते जरा आसाम फिरायला चाललोय. मला एकट्याला सोडून वय? ये बहुत नाइंसाफी है मुझ पे. ए नाही सफीचे तुला आणि कुठं नेऊ? बारकास तर टाकीवर तरी बसवलं असतं. लका 2 दिवसानं चांदवडीला जाणार आहे आणि मी अजून काहीच बघितलं ना आसाम. तिथं लका मला सारखं बंदुकीच्या धाकावर असतोय. फोटो बी नीट काढता येत नाही, काय नाही. रावल्या अरे तूच मला म्हणलं होतस का नाही माझ्या सोबतीला येतेस म्हणून. तुला आसाम कुठं बघायचंय? हा ग शीतल, आहा. आता तू पण पलटी मारलीस वय? मी काय परत येऊ आसाम बघायला? ओ राहुल शेठ असं बघायचं ना तुम्हाला? हा बघायचंय. ऐका ना मग मी दाखवतो ना तुम्हाला. फिक्स ना? प्रॉमिस? प्रॉमिस. हा चालतंय मग. ऐक रे, तुम्ही दोघं जावा आणि आसाम बघा. नीट जावा काय? होय होय नीट जातो. आणि फोटो बिटो काढा एकदम आसाम. होय होय रावल्या कशाला टेन्शन घेतोयस? अरे तूच तर शिकवलंयस ना मला कसं फोटो काढायचं ते. अरे तू तर माझा गुरु आहे. असं एवढं काय पाया काढ. मी शिकवलं तसंच फोटो काढ. हा आणि दाखवते आल्यावर कसं हा, काढलंय ते. हा. आणि तू शिकवलं होतीस का नाही फोकस हा. कसं बी काढते. आणि शिल्पी असा spot करून. हा येऊ काय? हा चल ने फिरायला. बर अभयचे चला आपण पण जाऊया आसाम बघायला. अरे आधी सुट्टी तर मिळवते की मला. म्हणजे हे बघ आधी मी सुट्टीसाठी अर्ज दाखल करणार. हा. त्याच्यानंतर तू कर्नल साहेबांकडे जाणार. मग ते बघणार, मग ते ठरवणार. त्याच्यानंतर मला परमिशन मिळणार आणि मग त्याच्यानंतर मला कळणार. मग जाऊ की आपण फिरायला. हा लय काम आहेत. येतो मी बर का. येतो. अभिषेक अर्ज करणार. कर्नल साहेब मग ते बघणार, मग त्याची मंजुरी देणार. अरे याला 70-10 दिवस लागतील. अरे मला गंडीवलं का दोघांनी. बोला की मामी काय म्हणताय? बोला काय इथे लय मोठी अडचण झाली. अडचणीच्या काळातच आम्हाला फोन करा. अहो अडचण माझी नाही तुमच्यासाठी झाली. काय झाले नक्की? ती शितली यायला लागली 2 दिवसात. कसं काय? तिथे 10-15 दिवसांनी येणार होते ना? होय पण आता येते लवकरच. आईला काय करावं काय सुद्धा नाही मला. नाहीतर एक काम कर, काय सांगूच नका तिला. मी एक वेळ काय सांगायची नाही पण आमचे हे आल्या आल्या सगळा रिपोर्ट करतील तिला. आता त्याचं कसंय मामी, ते तुमचं इंटरनल अफेअर आहे तुमच्या घरातलं. त्यात मी काय करणार ना? जे काय करायचंय ते तुम्हालाच करायला लागणार आहे. बघा काय जमतंय का. मी काय म्हणतो, किती दिवस असं लपाछपी खेळत बसणार आहे आपण? जे काय ते जयश्रीला सांगून टाका एकदाच. आणि शितली यायच्या आत लग्नाचं बार उरकून टाकू. मग काय करते ती? होय असंच काहीतरी करायला पाहिजे नाहीतर त्यात बिबिबा घालेल ती. ती यायच्या आत काहीतरी सोक्ष लावायला पाहिजे बघा. देर यू आर मामी, देर यू आर. जी काय हालचाल करायची 2 दिवसात करायला लागेल. बरोबर ती बघते मी. पण काय जरी झालं तरी जयश्रीचं लग्न तुमच्या बरोबरच होणार हे लक्षात ठेवा.
हा बरं ठेवते मी. हा ठेवा. कोणासोबत लग्न लावून द्यायला चालली माझं? बरं झालं बाई तू ऐकलंस, नाहीतरी आता तुला सगळं सांगायची वेळ आली. इकडे ये जरा, इकडे. मला तुझ्याशी तुझ्या लग्नाचं जरा महत्वाचं बोलायचंय. वय ना, दिसत तेवढंच बोल. दिवस रात्र नुसतं लग्न लग्न लग्न, दुसरं काही विषयच नाही घरात. अगं मग काय बोलायचं बाई, आतापर्यंत सगळी नुसती बोलतच बसलोय. आता काय तर बघायला नको का सांग बरं. अगं मी तुझ्यासाठी लय चांगला मुलगा बघितलाय. हा वय, हाय की चांगला, पण त्याला पोरगा नाही काका म्हणते मी. काका? नाहीतर काय, पप्पांनी आताच मला त्याचा फोटो दाखवला. असल्या पोरासोबत लग्न करायचं बाई मी? हट. अगं ते नाही, ती स्थळ मी मुद्दामच आणलं होतं तुझ्या बापाला दया यावी म्हणून. असलं स्थळ कशाला आणीन मी तुला? अगं तुझ्यासाठी मस्त भारी स्थळ आणलंय मी. कुणाचं? अगं हर्षवर्धननी तुला लग्नाची मागणी घातली. काय? वय, त्याला लय दिस झालं. त्याच्यावर आम्ही दोघांनी विचार बी केला. मला तर वाटतंय तुझं लग्न त्याच्याशीच व्हायला पाहिजे. पण तुझा बाप नाहीच म्हणायला लागल्यात. मोठं घर जमायचं नाही असलंच काय तर बडबडायला लागल्यात. आणि मग काय, आम्ही जाऊन आलो त्यांच्याकडं, आणि तिकडं गेल्यावर तुझ्या बापाने नकार बी दिला. अगं मम्मी, एवढं सगळं झालं आणि तू एका शब्दाने बी मला काय बोलली नाही? अगं तेव्हा काय ठरलं नव्हतं जेडे. त्यात हे म्हणत होते नकारच द्यायचा म्हणून तुला काय सांगितलं नाही. पण हे बघ, तुझं जर त्यांच्या बरोबर लग्न झालं ना तर लय सुखा समाधानाने नांदशील बघ. नाहीतर आम्ही हायच आयुष्यभर धुणं भांडीच करत बसणार. अगं मम्मी, पण त्यांनी मला का लग्नासाठी विचारलंय? अगं का म्हणजे काय, अगं ते सुद्धा तुझ्यासारखंच त्रासातनं गेल्यात बघ. ते तर मला म्हणत होते तुमच्या जयश्री लय हुशार आहेत, आमच्या घरातलं सगळं सांभाळून घेतात, आणि आम्हाला कळतंय जयश्रीला काय त्रास झाला असेल ती. तुझी ही सगळी परिस्थिती बघून ती लग्नाला तयार झाल्यात बघ. मम्मी, माझी कीव करून कोणी माझ्याशी लग्न करायची गरज नाहीये. आणि तुला बी चांगलंच माहिती ना ग. अगं तो हर्षवर्धन काय सरळ माणूस आहे वे? नक्कीच त्या डोक्यात काहीतरी असणार, म्हणून त्याला माझ्याशी लग्न करायचं असेल. नाही, त्या डोक्यात नक्की काय ना ते मला बघायलाच पाहिजे. अगं अगं कुठे चाललीस आता तू? माझ्या बिलकुल मागे यायचं नाही मम्मी, आधी सांगून ठेवते. फार बट्ट्या बोळ करणार आता ही सगळ्याचा. कशाला सांगितलं मी तिला उगीच काय माहिती.